मित्रांनो ही पाहताय तुम्ही, ही सगळी काठमांडू सिटी आहे। तर फायनली काठमांडू सिटीला बाय बाय म्हणायचा टाइम आलाय। तर काठमांडू सिटीला बाय बाय म्हणून आपण भारताच्या दिशेने परत निघालोय। चढत चढत यायचंय इकडं वरती बघा, ती वॅगनार कुठली इथं असं ही। मित्रांनो तर एकदम खराब रोड, धूळ उडायला लागली सगळी। हा 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 खकाना 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 व्हायला लागला। कसली जबराट लँडस्लाईड झाली मित्रांनो। तर खतरनाक असा रोड आहे पुन्हा। आता डोंगर उतराय चालू आहे, मगाशी पूर्ण चढून गेलो होतो। तर पाहू शकता किती छोटा रोड आहे। तर गाडी होईल का चालू गिअरमध्ये? झाली गाडी पडली, लागलं हाताला। हा आत्ताच क्लिअर केलेली एवढ्यात। आणि इथं पाहू शकताय पहाड डोंगरासमोर कोणच नाहीये मोठं भाऊ। हे बघा इथं इतकी पोकलॅन, अख्खी पोकलॅनच गाडली गेली। बघा व्ह्यू बघा कसला जबराटे। आलोय बोट मध्ये बसायला, तर बीच में बैठू मित्रांनो। लाटा 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 बोट बघा कशी हालायला लागली, गटांग 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 गटांग। हे बघा याची गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। तर हा आहे आपल्या बारामती ते नेपाळ ट्रिपचा दिवस आहे। 22व्या ट्रिपशी आपण नेपाळमध्ये, तर नेपाळमध्ये काठमांडूमध्ये होतो। तिथं 31 मजल्यावर दिसतंय का ते, तिथं पडदं, तिथं आपण राहिलो होतो त्या रूममध्ये गुरुद्वाऱ्यामध्ये। तर इथे आपली गाडी सामान वगैरे लोड झाले। आता चावी देतो रूमची आणि निघतो। तर ते बाबा म्हणतात खाऊन जावा, अशा प्रकारचं आहे। तर इथं पाहू शकताय, इथं हा गुरु नानक सत्संग म्हणून गुरुद्वारा होता। तर इथंच आपण राहिलो होतो। चला जाऊया, बघूया, थोडंफार नाश्ता करूया आणि मग निघूया। ओके चलो मित्रांनो। तर लंगर खातोय आता, जायच्या अगोदर डाळ आणि रोटी, तर रोटी डाळ खातं आणि मग निघतं पुढच्या प्रवासासाठी। चला फायनली निघतोय आता इथनं। तर इथनं जवळपास आपल्याला नाही चलो सर, जवळपास आपल्याला नव्हे 532 किलोमीटर आहे। तर चला जाऊया। मित्रांनो ही पाहताय तुम्ही, ही सगळी काठमांडू सिटी आहे। तर फायनली काठमांडू सिटीला बाय बाय म्हणायचा टाइम आलाय। तर काठमांडू सिटीला बाय बाय म्हणून आपण भारताच्या दिशेने परत निघालोय। तर आज नाही तर उद्या आपण भारतात पोहोचल। तर मित्रांनो तर आलोय आता जवळपास आपण नाही 30 किलोमीटर आलोय, 20 किलोमीटर आलोय, 20 किलोमीटर सिटीच्या पूर्ण बाहेर आलोय। सिटीच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला नाही पूर्ण असा पहाडी एरिया लागलाय आणि मस्त वातावरण आहे। फक्त रोड बारीक आहे, छोटा एवढाच आहे। रोड खराब कुठं आहे, बाकी वातावरण एक नंबर आहे भाऊ। वातावरण नाच आहे, म्हणजे व्ह्यू एक नंबर आहे। डोळ्याला असं प्रसन्न वाटतंय ना। फक्त गाठाचे रोड आहे सगळे। आपण त्या साईडला होतो, त्या साईडवरून या साईडला आलोय। तर इथनं बघा कसला भारी व्ह्यू येतोय खाली शेतीचा, दिसतंय का? पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला, मोकळीक जिथं तिथनं दाखवतो। हे बघा इथनं लँडस्लाईड झालेले आहेत, गाड्या खाली येतच असतात। हे बघा नेपाळमधलं गाव कसं आहे, दिसतंय का? एक नंबर, कसलं हिरवगाळ दिसतंय बरोबर, मस्त म्हणजे दगडी बघा कसली आल्यात। मित्रांनो तर इथनं माउंट एव्हरेस्टचा व्ह्यू एक नंबर दिसतोय। हे फॅमिली आपल्याला भेटली। किधर से है भाई आप? काठमांडू से क्या? किधर चले घूमने? सर आ जाओ आप भी। इधर गाँव के घर जा रहे हैं। गाँव के घर जा रहे हैं क्या? दीपावली में गाँव के घर चला है? ओके ओके ओके। तर हे इथं थांबले होते आणि इथं मला नव्हतं माहिती व्ह्यू पॉईंट आहे। मी खालनंच व्हिडिओ वगैरे काढला एक मस्त, आणि मग वरती आल्यावर कळलं की इथे एक व्ह्यू पॉईंट आहे मस्त असा। मित्रांनो तर काय भारी व्ह्यू आहे, एक नंबर भाऊ, नाद का वाव, दिसतंय का? आणि इकडं बघा किती स्ट्रेट चढ आहे, असं असं जाऊन ते दिसतंय का ती वरती कमान, तिथं निघायचं आपल्याला। आणि सगळ्या ते ह्या सगळ्या बॉटमला इथनं दिसते काठमांडू सिटी, तिकडून आलोय आपण। आणि बघा कसला चढ आहे। आता ही गाडी बघा इथं आल्यावर कशी कुत्ती, ESP शाईन ESP
नाही नाही, चढावली वाहून व्यवस्थित, ड्रायव्हर चांगला आहे. चला मित्रांनो, तर चला लई स्टीप चढ आहे, स्टीप. मित्रांनो, तर पूर्ण असा हा काठाचा रोड आहे, एकदम भारी वाटतोय. आत्ताची एक MH-15ची पंच गाडी गेली, माझ्या लक्षात नाही आलं, नाही तर थांबवलं असतं मी त्यांना. जस्ट अशी पास झाली, मग माझं लक्ष गेलं नंबरकडे. MH-15ची होती, नाशिकची असतील बहुतेक. तर चला जाऊया. मित्रांनो, तर एकदम खराब रोड, धूळ उडायला लागली सगळी. हा खकाना व्हायला लागला. कसली जबराट लँडस्लाईड झाली इथं. धनलक्ष्मी हॉटेल. बरेच लोकांनी स्टॉप घेतलेला दिसतो इथं. बाजारपेठ दिसते, बाजार काय काय बघू आपण बाजारामध्ये. कितने का है वो छोटा टमाटर क्या है उसको क्या बोलते हैं? मिर्ची है वे? और इसको क्या बोलते? लाल वाला मूली है क्या? मेरे को लगा छोटा टमाटर है वो. ओके. अभी घुसेगी क्या मेरी इधर से गाड़ी मित्रांनो. और इसको क्या बोलते? हाँ, इसकुस. मित्रांनो बघा इथले पालेभाज्या. चला आपण निघूया. चलो आली का नाही ती ऑरेंज कलरची गाडी होती ना मग आजची आपल्याला, ती माणसं भेटलेली. त्यांचे बरोबर एका स्पॉट पाहायला जायचं होतं मला, ते लय पाठीमागे राहिली. चला कसली धूळ उडती. रोड खराब आहे पण व्ह्यू कसा आहे. मधून रोड धूळ लय उडती. 2 डोंगराच्या मधनं रोड. मित्रांनो, तर खतरनाक असा रोड आहे. पुन्हा आता डोंगर उतरायला चालू आहे. मग अशी पुन्हा चढून गेलो होतो. तर पाहू शकता किती छोटा रोड आहे. आता गाडी होईल का चालू गिअरमध्ये? झाली. तर पूर्ण डोंगर चढून गेलो होतो मग अशी. आता पूर्ण डोंगर डाऊन जायचे, डाऊन. आईच्या गावात रुतायला लागलं सगळं. अख्खी सगळी बॅग माझी बोकांडी आधी पाठीमागनं घसरत. किती वाजल्या? थांबावं मला वाटतंय आता खाली जाऊन काहीतरी नाश्ता करावं. तसं खाल्लंय मी. ते काय करायचं टाइमपास मग थांबतानी तर काहीतरी केलं पाहिजे. ओके, नाश्ता करावा आणि चप्पल काढून बूट घालावा असं मला वाटतंय. कारण इथं लई दगडी बिगडी दोंड आहे, त्यामुळं बूट घालणं गरजेचं आहे. चला मित्रांनो, तर इकडं धरण आहे आणि हा पूल लोखंडी.
मित्रांनो तर खायला थांबलोय जरा, तशी भूक नव्हती पण थांबायचं काय ते करायचं म्हणून खातोय. तर संपलेवालं पाय तुमच्या लक्षात छोले आणि भटुरे. छोले तसले पण होते आपले मोठे, म्हणलं आपलं लोकल काळे हरभरे खाऊन बघावं कसं लागतंय. मस्त. चला जेवण करूया. मित्रांनो तर उलट फिरून यायला लागलं माघारी. एक मध्ये मला पॉईंट पाहिजे होता मार्को, तो मागच राहिला आणि मी पुढे गेलो असं झालं. तर परत आलो माघारी, 8 किलोमीटर माघारी आलो. म्हणलं सारखं सारखं येणं होत नाही आपलं, तर पाहून जावं मार्को लेक. चला लई नाही गणलो मार्को तिथनं 8 किलोमीटर आहे ना, जास्त नाही गणलो, जास्त नाही गणलो. ओके मार्को 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 लेक. मित्रांनो काय भारी व्ह्यू येतोय तलावाचा. ह्याला म्हणतात मार्को लेक. मित्रांनो तर खतरनाक खतरनाक लँडस्लाईड झाली. मार्को लेक पाहू शकता कसली लँडस्लाईड झाली, डेंजर अशी. नेपाळमध्ये तर नेपाळमध्ये मला एकदम डेंजर अशी गोष्ट दिसली, तर तुम्हाला दाखवतो मी. चला तुमचा भाऊ आलाय नेपाळ, आणि नेपाळमध्ये पाहू शकता कसली खतरनाक अशी लँडस्लाईड झाली इकडं, आत्ताच क्लिअर केलेली एवढ्यात. आणि इथं पाहू शकताय पहाड डोंगरासमोर कोणच नाही आहे मोठं भाऊ. हे बघा इथं इतकी पोकलॅन, अख्खी पोकलॅनच गाडली गेली. पोकलॅन तिथं काम करत होती आणि वयनं सगळा पहाड खाली आला आणि ती डायरेक्ट तिथंच गाडली गेली. पहाडासमोर नेचर समोर कुणाचं काही नाही चालू शकत. बघा कसला भारी व्ह्यू आहे. आणि ह्यो असा डोंगर कोसळला आहे अख्खा, आणि असा रोड तयार केला आहे. पूल पण वाचला थोडक्यात, नाही तर पुलाचा बी कार्यक्रम होता तिथं बी कोसळलं होतं. तर पहाडी एरिया पावसात लई डेंजर आहे भाऊ. पहाड जितकं फिरायला चांगलं आहे, पावसाच्या दिवसात तितकं डेंजर आहे. मित्रांनो तर पोचलोय खरे शेवटी मार्को. मार्को गावाचं नावच डेंजर आहे. तर बोटिंग करायला जायचं आपल्याला, तर इथे एकदा विचारू. बोटिंग बोटिंग बाइक जाती है ना, लेफ्ट लेफ्ट ना. अरे 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 नाही जागे होतं नाही, खराब रोड आहे. मार्को मार्को आई एम कमिंग. यस ब्रो, कैमरा बहुत नीचे लगा है, इसको थोड़ा ऊपर जाना पड़ेगा. ओके अभी आ गया ना अँगल. तर चाललं मार्को लेककडे, बघूया बोटिंग वगैरे कशी काय. स्वस्त असलं तर करून टाकूया. बाइक नीचे जाएगी, चढ़ेगी क्या ऊपर फिर से. मित्रांनो फायनली आलोय. आपली गाडी तर आरामात चढेल, पण रिस्की आहे नको असं मला वाटतंय. तर मार्को
मित्रांनो तर गाडी तिथं लावली आणि आलोय आता इथं. तर इथनं अजून खाली जायचं आहे आपल्याला, बोटिंग करायची असली तर खाली पण जाऊया आपण. तर त्याच्या अगोदर बघा व्ह्यू बघा कसला जबराटे हाय. मी हाय आलोय. तर अशा प्रकारे व्ह्यू आहे मार्को लेकचा. तर इथनं थोडे व्हिडिओ वगैरे अपलोड करू आणि मग जातो थोडा वेळ इथं बसतो रिलॅक्समध्ये, मग निघतो खाली. ओके, इथनं व्ह्यू पाहत होतो आपण आता. आणि आता आपण चाललोय गाडी घेऊन डायरेक्ट खाली. गाडी पण खाली जाते. चार्जिंग केबल जपून ठेवायला पाहिजे. तर 200-250 रुपयाला परत फटका बसेल. ऑलरेडी 3 खराब झालेत माझ्या. चला मित्रांनो, तर हा लास्ट पॉईंट दिसतोय. इथपर्यंत गाडी घेऊन जाऊ शकतोय, नाही जाऊ शकतोय आपण. पोचलोय मित्रांनो तुमचा भाऊ डायरेक्ट गाडी घेऊन. अगोदर तिकीट किती आहे विचारून बोटिंग करू, बघूया काय होतंय नक्की. तर गाडी इथं लावली. ओके, पाण्याची बॉटल हाय. मित्रांनो तर खाली आलोय बोटिंगच्या इथं. तर इथं पाहू शकताय बोटिंग एका पैसे 1 पर्सन 150 एका ह्याचे 150 रुपये आहेत. आणि जर ते मोठ्या बोटमध्ये गेलं स्पीड बोटमध्ये तर एकाचं 400 रुपये अशा प्रकारचे. तर आता शेअरिंग कोणतंही पाहायला लागेल, नाही ते एकट्याच जास्त पैसे मागतंय. सर कितना अकेले का कितना लेंगे? किधर जाऊ? हाँ ऑफिस में जाओ ना, आनंद ऑफिस है ना, हाँ क्या बोल रहे हो? एक नंबर व्ह्यू येतो इथनं. पण आपली गाडी तिथं लावली, फोटो काढूया आणि मग जाऊया. हां मित्रांनो, तर तिकीट घेतलंय आता. तर तिकीट इथं लेकच्या तिथंच आलं ना. मार्को लेक आहे. तर तिकीट घेतलंय 150 रुपयाचं बोटिंगसाठी. तर अर्धा तास फिरवणार 150 रुपयात असं म्हणणं आहे. तर चला, इथं तिकीट घर होतं ऑफिस. तर एका ह्याच्यात 3 जण ते 6 जण बसू शकतात. तर आता जशी सवारी येईल त्याच्यावर चला जाऊया. तोपर्यंत मी काय करतो, हे कॅमेरा वॉटरप्रूफ करून घेतो. म्हणजे आत गेला ते पाण्यात बिण्यात भिजला ते काय अडचण नाही. म्हणजे फक्त एक क्लिप लावायची फक्त, पण ती बॅगमध्ये असं आहे, बाकी दुसरं काही नाही. चला, लेक पहा कसला मस्त आहे मित्रांनो. तर चला, काही इंस्टा 360 कॅमेरा घेतलाय आणि आता आलोय बोट मध्ये बसायला. तर बीच में बैठू, इधर मुँह करके यार, के व्यू कैसे आएगा फिर? घूम व्यू आएगा. मित्रांनो, तर याला स्टँड आणायला पाहिजे होतं. असं ते स्टेबल नाही वाटत मला, सेफ्टी वाटत नाही कॅमेऱ्याची. तर चालली फायनली बोट. तर कितना मिनट का ये राइड? ये 30 मिनट का होगा शायद. 30 मिनट का होगा. ये अपने दोस्त है इस राइड के साथीदार. अरे मैं तो ऐसे बैठता हूँ इस जगह. उल्टा बैठिए लेकिन बीच में बैठिए. अगर पलट जाएगा ना सबसे पहले मैं गिरूंगा. तो मित्रांनो अशा प्रकारे, अरे आपने तो घुमा लिया यार, मैं तो उल्टा इसलिए. बोला था ना आप सही साइड पे बैठे हुए थे. चलो चलो चलो, रुको. इसके अंदर पानी नहीं ना आता सर? पानी घुसता है क्या? तो मेरे को कैमरा भी मैं नीचे रखने में. तर मित्रांनो फायनली आलोय आता बोट मध्ये. लय मोठं मार्को लेगे. मार्कू क्या नाम है? मार्को काय मार्कू लेगला आलेलं आहे. आणि बोट गटांग होती. याच्याकडे बघा आता कसं हालतंय. आप कहाँ से हो?
मैं तो इंडिया से हूँ, महाराष्ट्र से। महाराष्ट्र से। ओके। अरे यार मैंने गलती कर दी, इसका स्टैंड लाना चाहिए था, उसको लंबा करके दे व्यू अच्छा। 360 हाँ वो 360 है। वो भी तो चालू कीजिए ना। वो- बहुत हाँ तो बीच में तो जाने दो। बीच में पहुंचने वाले। भाई इस लेक की थोड़ी हिस्ट्री बताओ सर, क्या बताएंगे? ओ ड्राइवर। हाँ हैदराबाद में हाँ करंट सप्लाई बताओ क्या बोल रहे हो? 7 किलोमीटर। हमको भी ज्यादा मालूम नहीं। मित्रांनो लाटा 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 बोट बघा कशी हालायला लागली, गटांग 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 गटांग. हे बघा याची टरक लिहिलंय, हवे हवेत बसला होता ह्यो. मस्त हानेको आनंद चालले. चलो चलो. हर हर महादेव मित्रांनो. तर मी आहे आता नेपाळमध्ये एकदम भारी ठिकाणी आलोय ना, नादखोळा ठिकाणी आहे मित्रांनो. तर तुमचा भाऊ आलाय नेपाळमध्ये मार्को येथे. तर हा ठिकाण नाही वे भरपूर लोकांना माहित नाहीये मित्रांनो. तर मी आलोय आता, मी चाललो होतो वेस्ट बेंगॉलकडे काठमांडूकडून. तर वाटेतच मला असं सुंदर असं धरण लागलं, त्याला इंद्र सरोवर म्हणून पण म्हणलं जातं. तर त्या ठिकाणी आलो, तर तिथलं लोकलला विचारल्यानंतर न कळलं की हा एक सुंदर पर्यटन स्थळ आहे, पण जास्त लोकांनी अजून पाहिलेलं नाही आहे. तर ह्या तळ्याकडे आलोय, काय व्ह्यू आहे भाऊ. आणि बोटमध्ये बसून बोटिंग करतोय. हे आपले साथीदार आहेत आजचे, पाहू शकताय अशा प्रकारचा व्ह्यू आहे सगळा. कसली जबरा वाटते. तर मित्रांनो फिरल्याशिवाय असे नजारे नाही पाहायला भेटत. आणि एक नंबर व्ह्यू आहे. ह्याला ड्रोन पाहिजे होता, ड्रोन असता तर तुम्हाला भारी व्ह्यू दाखवला असता एकदम. तर तुम्ही अशा प्रकारे स्पीड बोटनी पण जाऊ शकता. स्पीड बोटचं एकाचं 400 रुपये तिकीट आहे, आणि त्याच्यात ती मजा नाहीये, फील नाहीये. हे कसं आपलं दमा आणि टाकाव 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 चाललंय, त्यामुळे हे याच्यात भारी वाटते. बघा लाटा बिटा, इंद्र सरोवर. मित्रांनो तर फायनली मध्ये यायला लागलोय धरणाच्या. धरणच म्हणायचं, लेगच आहे थोडक्यात. पाणी अडवलेलं आहे सगळं, धरणच बनवू शकताय थोडक्यात. तर डॅम आहे नाही, डॅम आहे. हा त्याला क्या नाम इसका? गुलेहानी डॅम. हा कुलेहानी डॅमला आलोय आपण. आणि बोट अशी गटांग इकडे हालती. हा तर रिलॅक्स बसलाय, काय अडचण नाही. पण आपण जरा जपून. ओके मित्रांनो तर फायनली आलोय बोट राईड करून. तर भारी वाटलं, ह्या सगळ्यांना बरोबर भेटून पण भारी वाटलं सगळ्यांना. तर चला अशा पद्धतीने आहे. आता जॅकेट काढायचे आणि तिथंच टेंट लावा मला वाटतंय. काय करावं ती सुचना नाही मला, बघूया कसं होतंय. तर पहिलं तर जॅकेट तर काढून देऊ त्यांचं. मित्रांनो तर फायनली टेंट लावला इथं, पाहू शकता अशा प्रकारे टेंट लावलाय. आणि हे भाई किधर से आप? नेपाल में किधर से? नेपाल से सुरखेत से क्या? हाँ. तर हे टिकटॉक बनवतात सगळे इथं. टिकटॉकचं लय क्रेज आहे इकडं, पाहू शकता. हे पण इथं स्टँड लावून टिकटॉक बनवतात, इकडे टिकटॉक बनवतात. आपण इथं टेंट लावलाय, आजचा मुक्काम आपला इथे. चला कसे आलेत फोटो बघूया. आता मी काढतो माझ्या याने. मित्रांनो तर तुम्हाला सांगितलं कट झालं. तर व्ह्यू बघा लेकचा. इथंच टेंट लावला होता मी, थोडा वेळ बसलो. नंतर ना आता हे सगळं क्लोज व्हायला लागलं. इथलं हॉटेल पण क्लोज व्हायला लागले, सगळं क्लोज व्हायला लागले. आणि इथं थंडी लय, आता थंडी वाजायला लागली. मेन तर चार्जिंग नाही आहे, काही नाही आहे, त्यामुळं चाललं. आणि बेसिकली काय होतं इथं नाही वे रात्री तिकडं वरती सगळीकडं दारू भेटती, आणि इथं येऊन लोक
पेत बसतात ही बघा अशा प्रकारची. तर त्यामुळं आपलं इथनं निघलेलंच बरं आहे. इथं येऊन आपल्याला कोण रात्रीचं म्हणायचे त्रास तर नाही देणार, फक्त माहिती विचारत बसतात काय झालं कुठनं आलं आणि त्यांना एलियन आलेगतच वाटतं असं आहे. तर चला चला मित्रांनो, तर आता चाललोय आपण वरती परत. तर इथनं असा रोड होता, तर ह्या रोडमधनं खळचड आपण आलो होतो. आता बोटिंग वगैरे सगळंच बंद झालं, टुरिस्ट संपले, यांनी पण दुकानदारांनी आपले दुकानं वगैरे बंद केली. तर चलो बघूया नक्की काय आपल्याला भेटते, कुठं राहायची व्यवस्था होती बघूया. थंडी जाम असणार पण इथं काय ठेवायचंय मी, कारण पाण्याच्या कडेला आहे. चला मित्रांनो, तर आलोय आता इथं विचारून बघूया एकदा, नाहीतर गावाच्या बाहेर जायला. मला तर कसं डॅम साईड व्ह्यूलाच पाहिजे होतं, तर तिथं विचारूया ह्याला किती वाजता क्लोज होतंय काय. अशा प्रकारे आहे. बाई तिथं पाहू शकताय दारू बिरू सगळे, खारू ट्रॅक तू बघ सर. चल 2 मिनिट. मित्रांनो, तर इथं लाव म्हणतात पण पैसे मागायला लागले 500 रुपये. मित्रांनो, तर काय आता इथनं व्ह्यू चांगला येत होता म्हणून इथं लावावं म्हणलं, तर 500 रुपये मागतोय याला. कसा येतोय व्यू लेकचा. अरे भाई आप नीचे थे क्या अभी? नीचे मिले थे ना? क्या टेंट लगाने का था मेरे को इधर, तो ना बोल रहे हो. उधर वो नीचे नहीं है. नीचे तो मेरे को चार्जिंग चाहिए होती है पावर बैंक लगाने के लिए, वो ऐसा ही. चलो मित्रांनो, तर ही गाडी चायनाची आहे, बिल्ड युअर ड्रीम BYD म्हणून आहे. तर BYD ही कंपनी जास्त दिसते इथं, एवढी एकच कंपनी जास्त दिसती लय करून, म्हणजे ह्याचे बरेच गाड्या सेल झाल्यात. नेटा म्हणून एक आहे, नेटा NETA ऐसा नाही, नेटा म्हणून पण आहे. तर चला जाऊया अपन. यात्रा कर रहा हूँ मैं, तो मेरे को कैंपिंग करने के लिए थोड़ी 4x6 का मेरा टेंट है, वो लगाने के लिए थोड़ी जगह चाहिए. टेंट किधर लगा? किधर भी लगा सकता हूँ, ये दीवार को सटा के भी लगा सकता हूँ. 4x6 का ही मेरा इतना सही आता है, इतने से 4x6 4 फुट बाई 6 फुट. इधर तो गेस्ट रहता है, उधर लगा सकते हो आप. किधर हो? गाड़ी वाला चढ़ा दे. नहीं तो ये कोने में लगा दूं क्या? हाँ, ये कोने में ठीक है. ये बाइक थोड़ा इधर रात में फिर ऊपर से जाल खोले गिरा दिया तो. ओके. नहीं मैं क्या बोल रहा था सर, ये वाला जो आपके चूल्हे है ना उधर. मित्रांनो, तर फायनली टेंट लावायला जागा भेटली. मित्रांनो, तर फायनली टेंट लावायला जागा भेटली. तर आपल्या इथं गाडी पार्किंगला लावली. हे भाऊ होते, त्यांनी आपल्याला जागा दिली. नमस्ते भाई, इन्होंने जगह दे दी अपने को रहने के लिए. लव फ्रॉम नेपाल. तर थोड्या वेळाने टेंट लावतो, तोपर्यंत बसतो रिलॅक्स. ह्यांचे कारण काय आहे, तिथं जरा व्ह्यू पॉईंट आहे, त्यामुळे तिथं लोक जास्त येतात. त्यामुळे थोडं 8:30 वाजल्यानंतर टेंट लावतो, तोपर्यंत बसतो, व्हिडिओ वगैरे एडिट करतो. थँक्यू. वेलकम. ओके मित्रांनो, तर फायनली टेंट लावलाय आता इथं. तर एकदम भारी जागा आहे. इथनं
पाहिलं तर इथं सकाळ सकाळ दाखवतो तुम्हाला. इथं खालीच लेक आहे, लेकच्या वरती टेंट लावला आहे बरोबर. लेक साईडलाच लावणार होतो. आता याच्यात टायमिंग कमी, मेमरी कमी, 1 मिनिटाचाच वेळ आहे. दिसतंय का खाली तळ, तळ्यात घरांचे रिफ्लेक्शन वगैरे झालेत आणि इथं आपण टेंट लावलाय. 1 नंबर जागेव, हॉटेल नवीनच झालेलं एकदम टकाटक टकाटक. मित्रांनो तर संध्याकाळचं जेवण पण हे भाऊ आहे, त्या भावानीच ही केलंय. तर धन्यवाद त्यांचं. टेंट लावायला पण जागा दिली आणि जेवायला पण नूडल्स आहे, नूडल्स खाते तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे नूडल्स आहेत. तर चला मित्रांनो, तो संध्याकाळचं जेवण करतोय. जेवण पण जिथं थांबलोय त्या हॉटेलवाल्यांनीच दिलेलं आहे. एकदम भारी जेवण आहे. मी पहिल्यांदाच अशी थाळी खातोय ह्या ट्रिपमध्ये. 12वा दिवस आहे माझा. तर धन्यवाद त्यांचं. तर राहण्याची सोय पण चांगली उत्तम केली आणि खाण्याची पण सोय उत्तम केली. तर जे मालक आहेत ओनर हॉटेलचे, त्यांचं धन्यवाद. तुम्हाला मी हॉटेल कुठलं आहे त्याचं उद्या सकाळी दाखवलं ब्लॉगमध्ये. ओके चला मित्रांनो, तर आज मी नेपाळमध्ये आज माझा शेवटचा मुक्काम आहे. तर मार्को म्हणून गाव आहे, तिथं मी थांबलो होतो. एकदम सुंदर असं तळ होतं, तिथं थांबलो. टेंट लावला होता लेकच्या कडेला. तर तिथं परमिशन नाही लावायला म्हणून तिथनं काढायला लावला आणि मग मी एका हॉटेलमध्ये आलो. हॉटेलमध्ये त्यांनी परमिशन दिली. बाहेर पार्किंगमध्ये टेंट लावला होता, म्हणजे पेविंग ब्लॉकवर. इतकी थंडी बेकार आणि इतकं ही दैवार पडत होतं. मग हॉटेलचे मालक होते, त्यांनी नव्हे ब्लँकेट दिलं तरी थंडी वाजतच होती. मग त्या मालकांनी काय सांगितलं, म्हणजे टेंट लावा आमच्या पोचमध्ये, म्हणजे त्यांच्या हे डायरेक्ट आतमध्येच लावलं आहे ह्याच्या. आणि त्यांनी ब्लँकेट दिलं आहे, त्यामुळं आज जरा बरं झालं. नाही तर आज पण आपलं जिथं मुक्तीनाथच्यात झालं होतं हाल, तसंच हाल झालं असतं. वाचलो, माणसं चांगलीत, फक्त तुम्ही फिरलं पाहिजे. आणि पहिले ह्याच्यात तुम्हाला चांगली माणसं भेटणार नाही मित्रांनो. मला 3 ते 4 हॉटेल हुडकल्यानंतर एका हॉटेलमध्ये राहण्याची सोय झाली. नाही तर सगळी नाही म्हणतात नाही. बाकीकडं तर पैसे मागत होती, ह्यांनी तर राहायची पण सोय केली. जेवण खावण सगळं फ्रीमध्येच केलं. असे चांगली माणसं शोधता आली पाहिजे तुम्हाला. चला बाय बाय. आजचं व्यवस्थित झालं. रगबीग होता त्यामुळं, नाही तर इथं पण -1 टेम्परेचर आहे, गारटलं असतं मी. ओके चला बाय बाय.